श्री स्वामी समर्थ अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय 10 वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळांपाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती। परी झाले व्यर्थची स्वयंपाक कधी न करावयासी लज्जा वाटत असे त्यांसी। तयांते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जांसी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला। सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलवून करी सर्वांचा अपमान। परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले। ते पासूनी बाळप्पांसी त्रास देत अहर्दिशी घराने सांगता समर्थांसी बाई ती शब्दे तडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्यांचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांसी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात। वर्तमान वर्तले कोण्या भक्त समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी। सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईंशी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पांजवळी। ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ए सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार। राणीसाहेब मागती। चोळप्पा बोले तयांसी हार नाही आम्हा पासी बाळप्पा ठेवितो तयांसी तुम्ही मागुनी घ्यावा की। ऐसे ऐकूनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पांजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले उत्तर आपणा पासी चंद्रहार परी चोळप्पांचीच त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन रूप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पांची ऐकूनी कृती राग आला राणी प्रती। सुंदराबाईने ही गोष्ट तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पांचे करी जो होता आजवरी तो काढूनी त्यांस दूरी करावे राणी म्हणत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी। भक्त मंडळी वैष्टित एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी। तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली। अल्लक शब्द उच्चरिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला। तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे। जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वरती गणती झाली। झोळी चोळप्पांते देऊन समर्थ बोलले काय वचन। चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे। पाहून या द्रव्यांशी आनंद झाला तयांसी। परीन आले मानसी श्रीचरण अंतरले। चोळप्पांशी दूर केले बाईंसी बरे वाटले। ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती। कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावूनी दृष्टांतरी तांडन करी बहुसाळ। त्या ऐकोनी बाळप्पांसी दुःख झाले मानसी। सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी। आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी। याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले। तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यांचे आसन दाखवावे। बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी। तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना। कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून। तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले। श्री मारुतींचे मंदिर स्वप्नी आले सुंदर। तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत। हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पांसी। आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मनी नाशी जाहले। सुंदराबाईंसी करावे दूर समर्थांचा झाला विचार। त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती। परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती। या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईंसी दूरी करावे। परी राणीस भिवून तेसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले। तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार। ऐसा ऐकूनी उत्तर बर्वे म्हणी समजले। मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारांसी कैद करोनी बाईंसी आणावे म्हणती सत्वर। फौजदारासी समर्थ काही एक न
बोलतो. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईंच्या स्वामींची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करा वयासी घेऊन केले बाळप्पांसी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मनासी स्वामी सेवा करू की. बाळप्पांचा जप होता पूर्ण एक भक्तांचं सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी एक तपस सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तेसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कार करीती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया. विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा भक्त परिसो त्रयोदशोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणा पर्णमस्तु शुभ भवन्तु.